अहिल्यानगर ते मनमाड हा जो महामार्ग आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यांचं काम हे प्रलंबित आहेत। या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षांपासून विविध कर्ज देखील करण्यात आला। कोट्यवधींची टेंडर मंजुरी झाली, मात्र अनेकदा ठेकेदार या कामापासून पळून गेलेले आहेत। अनेकांना यामध्ये ब्लॅकलिस्ट देखील करण्यात आली, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता जो आहे तो अजूनही प्रलंबित आहे। मात्र आता या नगर मनमाड रस्त्यावरून राहुरीकर कुठेतरी संतापलेले आहेत। गेल्या 1-2 दिवसांपूर्वी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील राहुरीमध्ये या रस्त्याच्या प्रश्नाने एक आंदोलन केलं होतं। त्यांनी प्रशासनाला देखील या गोष्टीवरून जाब विचारला होता। आता त्यानंतर राहुरीकरांनी आज पुन्हा एकदा आंदोलन केलं। नगर मनमाड हा रस्ता झाला पाहिजे, दुरुस्ती नको, रस्ता हा मजबूत झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी वेळोवेळी केली। हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा कुठेतरी बनला गेलेला आहे। गेल्या वर्षभराची आकडेवारी आपण जर पाहिली तर या ठिकाणी अनेक अपघात झाले, ज्यामध्ये अनेकांना आपला प्राण देखील गमवावा लागलेला आहे। आता राहुरीकरांनी आज चक्क जिल्हाधिकाऱ्यांची गाडी राहुरीमध्ये रोखली। जिल्हाधिकाऱ्यांना देखील या प्रश्नाची गंभीरता समजावी यासाठी राहुरीकरांनी त्यांची गाडी अडवून त्यांना देखील आपली भावना या ठिकाणी व्यक्त केली। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता आजही प्रलंबित आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी देखील यासाठी अनेकदा प्रशासनाकडे देखील पाठपुरावा केला आहे। हा रस्ता लवकर होईल व हे जो होणारे अपघात हे टाळतील असं वारंवार सांगितलेलं आहे। खासदार निलेश लंकेंनी देखील आपण हा रस्ता पूर्ण करू असं आश्वासन दिलं आहे। माजी खासदार जे होते सुजय विखे यांनी देखील हे आश्वासन दिलं होतं, मात्र कुठेतरी लोकसभेला त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। त्यामध्ये देखील हा कळीचा मुद्दा ठरला नगर मनमाड रस्ता। आता वारंवार या रस्त्यावरती आंदोलनं होत आहेत, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून असलेला हा रस्ता आजही प्रलंबित आहे। रस्ता डागडुजीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत, मात्र निरपराध नागरिकांची बळी आजही जात आहेत। प्रशासन आता यावरती काय भूमिका घेते आणि रस्ता नेमका कधी होणार आणि नागरिकांचे बळी ते कधी रोखले जाणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल।